हॅलो गाइस, वेलकम टू द व्हिडिओ वन्स अगेन. वेलकम टू द ब्लॉग. आजचा ब्लॉग स्टार्ट करतो सकाळी 6 वाजता. बाय द वे, तुमचा राजा आज झोपला नाही भाई. दिवस रात्रभराचा म्हणजे बघायला मोस्टली बघायला तर रात्रीचा मी झोपलेला नाही थोडासा बी. आणि आज आमचा पेपर, बॅकचा पेपर बाय द वे, तो मी बनवतोय ब्लॅक कॉफी. आता गरम पाणी होते. बघू पुढचं काय. आता आता मी डायरेक्ट जिम जाईल भाई. जिम खूप स्किप होते पावसामुळे, जाम खरंच. एवढा बोची होते ना माझे डायरेक्ट, म्हणजे लिटरली आता मी उठलो तेव्हा पाऊस नव्हता पडत. म्हणजे झोपलेलो होतो, असंच पडलेलो होतो. आणि जसं पाणी गरम करायला ठेवलं, जाम पाऊस सुरू झाला. आता माझं कन्सर्न आहे की भाई वापस सुरू न होऊन जाईल. तर बघू भाई काय. तर आजचं माझा आज पेपर आहे 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत भाई. हा पेपर आणि मग पुढचा पेपर मी घरी जाणार. घरी जायची एक्साइटमेंट असते आता, कारण की खूप टाईम लागले घरी नाही गेलेलो. सो आवडते तुम्हाला. पाऊस पडायला लागला भाई वापस. काय नाटक आहे. मी जिमला चालत जाऊन नंतर हा पाऊस जोरात पडत, काही प्रॉब्लेम नाही मला. बट जिमचं पहिलं नाही पडायला पाहिजे, जिमच्या टायमाला नाही पडायला पाहिजे, बाकी सर्व पडणार. बस भेटू थोडंसं पुढे. मी कॉफी बनवतो. माझं मी याच्यामध्ये सर्व कॉफीचं सर्व टाकले. गरम पाणी झालं, पाणी गरम. तो सर्व ते आगी भाई. कॉफी रेडी आहे. एवढा कप कॉफीचा मी हर रोज पितोय काही टायमापासून. आणि सवय पडत चालली याची, एवढी चांगली सवय पडत चालली ना भाई. डे बाय डे रुटीन चांगलंच झालं आहे. बघू हे की नाही, अजून रुटीन चांगला करायचा, खूप गोष्टी ठीक करायच्या आहेत. खाण्यापिण्यापासून अभ्यासापर्यंत सर्व गोष्टी. जसं कंटेंट क्रिएशनवरती मला आता खूप फोकस करायचा आहे. याच्यावरती फोकस जास्त करायचा मला लिटरली पहिल्यापासून वाटतं की कंटेंट क्रिएशन करावं, खूप करावं, मनापासून इच्छा आहे. आणि टचवूड की आहे ना भाई, आपण अजून पुढे जाऊ, खूप करू. आता फिलहाल चॅनलची रीच डाऊन आहे, ते माझी चुकी, आय नो. ते भी होईल, सर्व ठीक करू आपण. चलो करते भाई. इस बार ब्लॉगिंग का सब कुछ करते हैं, बेस्ट करते, एकदम दिखा देते कंटेंट क्रिएशन की होता है की नाही. चल मिळते आगे. आणि बाय द मी आजचा ब्लॉग आहे ना, कालचा ब्लॉग एडिट केला आहे आणि अपलोड पण होणार आहे. आजच अपलोड करेल. 8:30 वाजता अपलोड होईल तो शक्यतो. हो, तर म्हणून तो ब्लॉग बघून घेशाल प्लीज. तो बी बघा, हा बी बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व करा यार. आणि मस्त कमेंट करत जा भाई. मला ना लिटरली आवडतं जेव्हा कोणी पण कमेंट करतं ना ब्लॉग्सवरती, कोणत्याही व्हिडिओवरती रिप्लाय द्यायला, त्यांच्याशी बोलायला एवढं लिटरली मजा येते ना. ते म्हणतात ना लोक की आम्हाला मोटिवेशन येते तुमचा व्हिडिओ बघून, फॉलो एडिटिंग करा. काहीच नाही भाई, मला मजा येते कमेंट्स बघून त्यांना रिप्लाय द्यायला. बस. मोटिवेशन मोटिवेशन मोटिवेशनची गरज नाही आहे. वो मंदिर से लेके आते हैं, इसके लिए आप सिर्फ कमेंट करो. हम भाई बस. काय शब्द नाही माझ्याकडे खूप गोष्टींसाठी. मला खूप काही बोलायचं आहे, सुचतं आहे, पण आता टाईम नाही. हा रिअल म्हणतात ना, टाईम नाही की ना बोलायला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये, कारण की बाकी गोष्टी पण आहेत. ज्या मेन गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्व एक्सप्लेन करत राहील धीरे 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 धीरे, ठीक आहे. म्हणून भेटू पुढे. डायरेक्ट जिममध्येच भेटतो, कारण की मध्ये कॅमेरा ऑन नाही करणार मी. चलो मिलते हैं जिम में, नाही तर कॉलेज में. भाई मी नोटीस केलं की डे बाय डे आहे ना, कॉन्फिडन्स जो कॅमेरा समोर बोलायचा तो वाढत चाललाय भाई. लिटरली मी आता क्लिप्स बघितल्या थोड्याशा माझ्यावाल्या, जे मी शूट केलेल्या होत्या. बोलत होतो की आता पण बघून घ्या. पहिले मी खूप कॅमेरावरती आहे ना थोडंसं बोलायला पण हेजिटेट व्हायचं. लाईक काय बोलतोय, कसं पकडलं जाणार, कसं कॅप्चर होणार. सो मी पण आता मजा यायला लागली लिटरली, खरं बोलायला गेलं तर, की लाईक असं कॅमेरा पकडणं, शूट करणं. फक्त थोडा थोडा पब्लिक फिअर आहे मला, बट तो ओव्हरकम करू आपण टाइम टू टाइम. आणि लेट मी एन्जॉय माय कॉफी. भेटू पुढे. दिस इज वॉट जिम has look like. ही आमची जिम आहे बांधवे. आता आले वॉर्मअप केलं, चेस्ट आणि ट्रायसेप. अवॉइड द काय म्हणता कॉपरेट बिघडून जातो. पण हा वगैरे चालले, हवेचा प्रॉब्लेम बाहेर बघा भाई. दिस इज वॉट द कोकण इज. सॉरी इकडे बी काय वातावरण.
लिटरली. आता करू पुढे बोलतो भाई. लिटरली ना जेम आता पूर्ण खाली झाले टोटली. काही लेडीज होत्या वगैरे, काही लोक होते. आता मोजून फक्त आम्ही 3च जण आहेत. बाय द वे मी पण दाखवून देतो. हवेचा आवाज येतो सॉरी वगैरे भाई. बस पुरी जिम खाली आहे भाई. आणि खाली जिम माझी वर्कआउट करायला मजा येते जबरदस्त. आता चेस्ट पूर्ण वर्कआउट झालाय हे की नाही भाई. लुक ॲट दिस व्ह्यू यार, जबरदस्त. आणि क्लाउड्स वर काय सही दिसतंय हे की नाही भाई. आता हफ्ताभर इथे मी नंतर घरी जाणार भाई. घरी जाऊन मस्त घरी जायची एक्साइटमेंट जास्त मला. ऍक्च्युली घरी जायचे थोडेसे काम आहेत, इम्पॉर्टंट काम ते सर्व करायचे. बाय द वे तो जो डोंगर आहे तिथं कॅमेरामध्ये कॅप्चर होईल की नाही बघ. छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत तिकडे. हे बघा इथे इथे कॅप्चर झाले की नाही, कॅमेरा कॅप्चर करेल की ते नाही माहिती मला. बट भाई काय वातावरण लेजिट. आता अजून अर्धा तासाचा वर्कआउट राहिला मला. युजली 1.5 ते 2 तास वर्कआउट करतो दररोज भाई. बट बघा भाई ॲम्बियन्स वगैरे पण डिसेंट आहे. म्हणजे जास्त हायफाय अँड ऑल तसं नाही म्हणता ना, बट आहे भाई की ॲम्बियन्स आहे वगैरे. बाय जिमचा पूर्ण टूर द्यायचा आहे पण आता नाही. थोडं वातावरण क्लिअर होतं भाई. काय वातावरण आहे बाबू. पैसा चलो आता ट्रायसेप्सचा वर्कआउट करायचा आहे. भेटू पुढे. आता मी डायरेक्ट ब्लॉग ना जेव्हा कॉलेजला जाईल तेव्हाच शूट करेल वगैरे. आता काही करत नाही बाय द वे. फिलहालची करंट फिजिक आहे चेंज करतोय बाय काय दिसतं चांगलं आहे. चला भेटू पुढे. सो भाई लोकांनी खूप फटाफट काय की केदार बी तो माझ्यासोबत भाई. पाऊस आत्ता जस्ट थांबलाय. निघू आता कॉलेजमध्ये शूट होतो कारण की मध्ये शूट करायला टाईम नाही. ओके बाय. भाई लोक आता आलोय भाई. पुरं पाण्याने भरलंय, लिटरली पुरं पाण्याने भरलेले. साफसफाई चालू आहे. हा भाऊ माझ्यासोबत हॅलो बोल रे. हॅलो भाई. लिटरली आता कुठे दिस इज वॉट आवर कॉलेज लुक्स लाईक. आणि चल तिकडे बघू. तिकडे बघू मग कॅन्टीनला जाऊ. आता कॅन्टीनला जातो काही ना काही खातो. काहीच नाही रे तिथं, काहीच लावलं नाही. अरे नीट पाय या साईडच्या बोर्डला लावले आणि समज तडी नाही लावलंय काही. हा तिथं काही लावलेलं नाही त्याचा अर्थ पेपर कॅन्सल. मग नाही तर आपण लवकर आलोय कारण की 10:30चा पेपर आहे ना म्हणून. छोटा नाही होतो आता. 1 मिनटं काकी 1 मिनटं भाई. एका प्लेटमध्ये 2 पोहे आणि 1 चहा. हा किती वडा कितीला आहे? वडा कितीला आहे? वडा 8 रुपये. वडापाव 10. वडापाव 10 आणि फक्त वडा 8 रुपये. 2 वडापाव. भाई कंटेंटसाठी काय काय करावं लागतं. ही आमची कॅन्टीन आहे बाय द वे. काय पेपर कॅन्सल आहे. पेपर कॅन्सल आहे खरंच? नाही कन्फर्म नाही, चौकशी करा. 54 पण तिथं या सिटिंग अरेंजमेंट लावली आहे. सीटिंग अरे ती कन्फर्म नाही आहे ना. मग काय तर हां पाणी पडलं ना, माडला पाणी पडलंय म्हणून. होईल सर. हां चलो भाई. नाश्ता घेतला ना मस्त. पोट थोडंसं बरं वाटते. का हो केदार भाऊ बरं वाटतंय ना. पण माझे आता मेसेज आला आहे की पेपर कॅन्सल आहे. पेपर कॅन्सल झाला आहे भाई. मॅच शोधल्या गेलं. आता नाश्ता करण्यासाठी आलो होतो अजून नाही झाली बघतो. त्या सर्व इथं येत आहे बघ. धीरे 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 सर्व इथं येते. चलो भेटू रे ब्लॉग मध्ये भाई. पेपर तुझा भी भाई देखना भाई कब आया पढ़ाई करने के लिए. आया भाई पढ़ाई करने के लिए पहली बार. भाई हम पढ़ने नहीं आए थे, हम टाइम पास करने आए थे. नाश्ता करने आए थे हम. मैं भी नाश्ता कर रहा भाई. नाश्ता घ्यायला झालं. मी नाश्ता केला आता. मी पहिला घास खाल्ल्यावर तितक्यात मेसेज आला भाई की भाई मिस्टर भाई चलो मिस्टर ना. झालं भाई. आता निघतो. पाऊस कमी येतं. तो हॉस्टेललाच आहे ना. तर काळजी घे. येतो बाय. भेटू पुढे भाई. पेपर साठी पोरे येतात अजून बी भाई. काय सांगायचं. बाहेर गर्दी बघा भाई.
बाहेर गर्दी धीरे धीरे जमत चालली. आता हे सर्व जितके बी आलेत ना पेपरसाठी आलेले आहेत. काहीच पोरं आहे ना दुसऱ्या कामासाठी आले पण बाकी A to Z इथं आल्या कळलं की हा पेपर कॅन्सल आहे. म्हणजे आता पेपर बाई पोरांना आजपर्यंत किळसवणं लावलं सर्वांनी. जेवढे जेवढे नाटकं होऊ राहिले ना कोणीतरी रेकॉर्ड करा आणि कंप्लेंट मारा बाई. ठीक आहे नाही सोशल एन्झायटी काढतो ओपन ब्लॉक करून तो मिळते आगे. तुझं काय म्हणणं आहे म्हणजे की या एवढा पावसात निघून जाऊ? बाई थेंब थेंब पडतोय लिटरली अजून बी आणि म्हणतोय निघून जाऊ. पुरे पकडले तर मागच्या वेळी सारखे यार. नाही होणार आहे. लवकर आहे तर लोक मी टाइमपास नको करू इथं. चला जाऊ द्या भाई. पोरं काही ऐकत नाही. आपल्यालाच काही ना काही करावं लागेल. आपण मोठे आहेत ते की नाही. जाऊ द्या पोरांच्या समोर झुकावं लागतं. चालू काय तुझे लग्न करणे कॉलेज आलेले. चलो भाई निकलते. भाई बघताय एवढी भरली आहे नदी भाई. इथपर्यंत थोडासा पाऊस पडला मग वरती अजून इथपर्यंत पाणी येतं भाई डायरेक्ट. काय निशान कांबळे कसा आहेस? मी ऑल ग्रेट भाई. फाट्यावर चाललो. पेपर झाला हा कॅन्सल झाला. तुझा कॅन्सलच झाला. आता कुठे चाललंय? हॉस्टेलला तुझा आहे सोडतो. जाऊ दे जातो. जातायस का? चल चालू आता वापस कंटिन्यू केलं भाई. भैया मार्चपर्यंत वाटप चालू झाली का पण पोरांसाठी नाही? काय नाही आता मेसेज आलाय की नाही चालू झाले अजून. नाही ना नाही शिपाई लोक बोलले नाही चालू झाले. भाई गोरेगाव पर्यंत वाटतं बसेस वगैरे. भाई किती ब्रुटल दिसतंय डायरेक्ट. लिटरली तिकडं शेतापर्यंत पाणी गेलेलं आहे लिटरली. इकडे झालं असेल. आणि हे पाणी ना फक्त अजून पाऊस पडला ना की इथं येतं सर्व भरून जातं. हे जितकं पण नाही सर्व पायाखाली म्हणजे गुटक्यापर्यंत राहतं पाणी वगैरे. एवढं ट्रिमेंडस अमाऊंटवरती पाणी वाढतं इथे लिटरली. इथे खूप जागा आहे खाली बाहेर चालण्याची. विचारलं तेजस सर होते. तेज सर होता मला आजपर्यंत नाही बघलंय. कोणत्या ब्रांचलाच भावा? इलेक्ट्रिकल. भाई फक्त पेपरसाठी 150 किलोमीटर प्रवास करून आलेला आहे आणि आला लगेच कळलं भाई पेपर कॅन्सल आहे. का रे नाव काय तुझं पाहिजे? माझं नाव प्रांजल जाधव. अच्छा कुठला आहेस? खोपोलीचा आहे भाई लिटरली भाई. आता भाई जाईल हॉस्टेलवरती. बघताय सकाळी किती वाजता? 5-6ला उठला असेल तो. त्याच्या मी पहिले उठला 4ला उठला असेल. बघितलं 6:10ची बस पकडली 5ला उठला लिटरली भाई. मानगावला येते का पोरांच काका पंखा लावून द्या ना. हाय बोला भाई. लिटरली पावसात अटकला. तिकडेच रूम आहे आमची आणि जोरदार पाऊस सुरू झालाय म्हणून थांबावं लागलाय. लिटरली सर्वजण येऊन थांबताय. हा माणूस आता माझ्यासोबत चाललाय. आता आम्ही चाललोय भाई बाहेर. तो आजचा ब्लॉग आता इथंच एंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हे की नाही. कारण की आत्ता मी व्हिडिओ बघितलं सर्व एडिटिंगला टाकला खूप मोठा झाला. राईट 14-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आज जाम फिराफिरा झाली जाम फालतूगिरी झाली कॉलेजमध्ये. भाई पण गाडी काय दिते आणि काय वातावरण आहे. का रे देशमुख गद्दार है भैंचा. चलो मिलते हैं अगले ब्लॉग में. टेक केयर टाटा बाय बाय. शाबा खैर अजून राईट सेफ स्टे सेफ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.